इयत्ता 10वी विषय भूगोल पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. अ. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग डॅश उच्चभूमीचा आहे, मैदानी आहे, पर्वतीय आहे, विखंडित टेकड्यांचा आहे. उत्तर उच्चभूमीचा आहे. आ. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा डॅश उंच पठार आहेत, प्राचीन पठार आहे, पश्चिमवाहिनी नदी आहेत, बर्फाच्छादित डोंगर आहे. प्राचीन पठार आहे. ई. ॲमेझॉन नदीची खोरे मुख्यतः अवर्षणग्रस्त आहे, दलदलीचे आहे, मानवी वस्तीस प्रतिकूल आहे, सुपीक आहे. उत्तर मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. ही ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेश नाही. विस्तीर्ण खाड्या आहेत, मासेमारी व्यवसाय केला जातो. तर याचं उत्तर असेल त्रिभुज प्रदेश नाही. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली आहेत. प्रवाळ बेटे आहेत, ज्वालामुखी बेटे आहेत की खंडीय बेटे आहेत. उत्तर प्रवाळ बेटे आहेत. अरवली पर्वताच्या पायथ्याशी डॅश बुंदेलखंड पठार आहे, मेवाड पठार आहे, माळवा पठार आहे, दख्खनचे पठार आहे. उत्तर मेवाड पठार आहे. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा. उत्तर भारत ब्राझील. भारताच्या उत्तरेस हिमालयासारखे उंच पर्वतरांग आहे, तर ब्राझीलमध्ये उंच पर्वतरांगा आढळत नाहीत. भारतात विस्तीर्ण उत्तर भारतीय मैदान आढळते, तर ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने कमी आहेत. भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग हिमालयी मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टी व द्वीपसमूह हे आहेत. तर ब्राझीलचे प्रमुख प्राकृतिक विभाग उच्चभूमी, अजस्त्र कडा, मैदानी प्रदेश, किनारी प्रदेश व द्वीपसमूह हे आहेत. भारतात बर्फाच्छादित पर्वत आढळतात, तर ब्राझीलमध्ये बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत. भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत. उत्तर गंगा, यमुना आणि इतर नद्यांच्या स्वच्छतेसाठी विविध नदी स्वच्छता अभियान राबवली जात आहेत. 2. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली जात आहेत. 3. उद्योगांमधून बाहेर पडणारे दूषित पाणी प्रक्रिया केल्याशिवाय नदीत सोडण्यास बंदी घातली जात आहे. 4. नदीपात्रात कचरा, प्लास्टिक व धार्मिक निर्माल्य टाकण्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. 5. नदीकाठावर वृक्षारोपण करून मृदारक्षण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनजागृती कार्यक्रम, शालेय उपक्रम आणि सामाजिक मोहिमांद्वारे नागरिकांना नदी संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. केंद्र व राज्य शासनाकडून विविध कायदे व नियमांची अंमलबजावणी करून प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती. उत्तर उत्तर भारतीय मैदान हिमालयाच्या दक्षिण पायथ्याशी द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेले आहे. हा प्रदेश बहुतांशी सखल, सपाट आणि विस्तीर्ण आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू व त्यांच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे येथील मृदा अतिशय सुपीक आहे. या प्रदेशात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. गहू, तांदूळ, ऊस यासारखी पिके घेतली जातात. सपाट भूभागामुळे वाहतूक व दळणवळणाची साधने विकसित झाली आहेत. सुपीक जमीन आणि पाण्याची उपलब्धता यामुळे येथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. गंगा ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीमुळे जगातील सर्वात मोठा सुंदरबन त्रिभुज प्रदेश येथे निर्माण झाला आहे. पेंटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत. पेंटानल प्रदेश हा सखल व कमी उंचीचा प्रदेश आहे. या भागात पॅराग्वे नदी व तिच्या
उपनद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. जमिनीचा उतार अतिशय कमी असल्याने पाण्याचा निचरा संथ गतीने होतो. पावसाळ्यात नद्यांना पूर येऊन विस्तीर्ण क्षेत्र जलमय होते. साचलेले पाणी बराच काळ टिकून राहिल्यामुळे दलदलीची परिस्थिती निर्माण होते. नदीकाठच्या प्रदेशात गाळाचे संचयन होत असल्याने पाणथळ क्षेत्र वाढते. त्यामुळे पेंटॅनल हा जगातील सर्वात मोठ्या उष्णकटिबंधीय पाणथळ प्रदेशापैकी एक बनला आहे. भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: पश्चिम घाट हा भारतातील प्रमुख जलविभाजक आहे. पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावरील नद्या अरबी समुद्राला मिळतात. पूर्व उतारावरील नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. उदाहरणार्थ, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या पूर्ववाहिनी आहेत, तर लहान पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. त्यामुळे पश्चिम घाटाला प्रमुख जलविभाजक म्हणतात. प्रश्न तिसरा आहे, टिपा लिहा. ॲमेझॉन नदीचे खोरे. उत्तर: ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण जलप्रणाली आहे. या खोऱ्यात घनदाट उष्णकटिबंधीय वर्षावने आढळतात. येथे पर्जन्यमान जास्त असल्यामुळे वारंवार पूर येतात. जमिनीचा उतार कमी असल्याने अनेक भाग दलदलीचे आहेत. हे खोरे मानवी वस्ती व विकासासाठी कठीण मानले जाते. हिमालय. हिमालय ही अर्वाचीन वली पर्वतरांग आहे. ती भारताच्या उत्तरेस जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेली आहे. हिमालयात शिवालिक, लघु हिमालय, बृहद हिमालय अशा समांतर रांगा आहेत. येथून अनेक मोठ्या नद्यांचा संगम होतो. हिमालय भारताचे हवामान व संरक्षण यावर महत्त्वाचा परिणाम करतो. ब्राझीलची किनारपट्टी. ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. ती उत्तर व पूर्व अशा दोन भागात विभागली जाते. उत्तर किनारा ॲमेझॉन नदीच्या गाळामुळे सखल आहे. पूर्व किनाऱ्यावर लांब पुळणी व प्रवाळ कट्टे आढळतात. अनेक ठिकाणी नद्यांच्या मुखाशी मोठी बंदरे विकसित झाली आहेत. भारताचा द्वीपकल्पीय विभाग. उत्तर: हा भारताचा दक्षिणेकडील त्रिकोणी भूभाग आहे. येथे अरवली, विंध्य, सातपुडा, पश्चिम घाट व पूर्व घाट अशा पर्वतरांगा आहेत. हा भाग प्राचीन कठीण खडकांनी बनलेला आहे. येथे गोदावरी, कृष्णा, कावेरी यासारख्या नद्या वाहतात. हा प्रदेश पठारी असून खनिज संपत्तीने समृद्ध आहे. अजस्त्र कडा. उत्तर: अजस्त्र कडा हा ब्राझीलच्या उच्चभूमीचा पूर्वेकडील तीव्र उतार आहे. हा भाग उच्चभूमीला किनारी मैदानापासून वेगळा करतो. या कड्यामुळे हवामानावर मोठा परिणाम होतो. आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. हा क्षेत्रविस्ताराने लहान असला तरी भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. प्रश्न चौथा आहे, भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. उत्तर: ब्राझीलचा बहुतांश भूभाग अमेझॉन खोऱ्याकडे व अटलांटिक महासागराकडे पूर्वेकडे झुकलेला आहे. ब्राझीलमध्ये उच्चभूमीचा तीव्र उतार प्रामुख्याने उत्तर व पूर्व दिशेकडे आहे. त्यामुळे नद्या प्रामुख्याने अटलांटिक महासागराकडे वाहतात. म्हणून ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यामध्ये विषमता आढळते. उत्तर: पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून असून तो खडकाळ व अरुंद आहे. पश्चिम घाटापासून थेट समुद्रापर्यंत तीव्र उतार असल्याचे मैदाने कमी आहेत. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून असून तो सखल व रुंद आहे. पूर्वेकडे नद्यांच्या संचयनामुळे विस्तीर्ण मैदाने व त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. त्यामुळे दोन्ही किनारपट्ट्यामध्ये नैसर्गिक व संरचनात्मक फरक दिसतो. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. उत्तर: पूर्व किनारा नद्यांच्या गाळामुळे बनलेला सखल व सपाट आहे.
येथे मोठ्या प्रमाणावर त्रिभुज प्रदेश व गाळाचे संचयन आढळते. त्यामुळे खोल नैसर्गिक बंदरे तयार होण्यास अडथळा येतो. किनाऱ्यावर वाळू व गाळ साचल्याने बंदर विकास मर्यादित होतो. ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. उत्तर, गंगा नदीचा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा आहे. या नदीवर शेती, उद्योग, धार्मिक व दैनंदिन वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे प्रदूषणाचा थेट परिणाम लाखो लोकांच्या आरोग्यावर व जीवनावर होतो. ॲमेझॉन खोरे विरळ वस्तीचे व जंगलांनी व्यापलेले असल्याने मानवी परिणाम कमी होतो. म्हणून गंगेतील प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर अधिक जाणवतो. प्रश्न 5 आहे. अचूक गट ओळखा. ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. तर यामधील योग्य क्रम असेल 2. गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे, ब्राझील उच्चभूमी. ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. तर याचं उत्तर असेल 1. जुरुका, जिंगू, अरागुआ. भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. उत्तर 1. कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड.